मुंबई अभियानांतर्गत चेंबूर रोड क्रमांक 12, 13 आणि 14च्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। खड्डेमुक्त मुंबई अभियानांतर्गत चेंबूर रोड क्रमांक 12, 13 व 14च्या कामाचा शुभारंभ चेंबूरचे आमदार तुकाराम काते, अंजलीताई नाईक, स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवसेना नेते लक्ष्मण कोठाडी, कैलास आरवडे, धर्मवीर सिंग, स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख देसाई आदी उपस्थित होते। चेंबूरचे आणि सुभाषनगरचे सर्व रस्ते जे आहेत ते आम्ही खड्डेमुक्त करतोय। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांनी आणि पालकमंत्री आशिष शेलार साहेब आणि मुंबईतले सर्व जे रस्ते आहेत ते खड्डेमुक्त करायचे आहेत। याचा एक भाग म्हणून आमच्या चेंबूरचे जेवढे डांबरचे रस्ते आहेत ते सर्व आम्ही सिमेंट काँक्रीटचं करतोय आणि त्याचं उद्घाटन आज सुभाषनगरला झालेलं आहे। आमच्या आशाताई मराठे, आमचे धर्मवीर सिंगजी, आमचे शाखा प्रमुख देसाई, सर्व इथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते हे सर्व इथे आलेत आणि आमच्या स्थानिक सुभाषनगरचे रहिवासीसुद्धा इथे आलेले आहेत आणि ह्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे। हा 14, 11, 12 आणि 13 असे 4 रस्ते आता हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत। आजपासून शुभारंभ झाला आहे, उद्यापासून काम चालू होईल। प्रथम सर्वांना खोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे की खड्डेमुक्त मुंबई करायची आणि आपलं अगोदर काम सुरू झालेलं होतं पावसाळ्यापूर्वी आणि त्याच्यानंतर आता पावसाळा 1 ऑक्टोबर पासून परत हे कामं सुरू झालेले आहेत। म्हणून महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांचे, परत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा ह्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी खड्डेमुक्त मुंबईच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँक्रीटकरण चाललेलं आहे। ज्यावेळेस आपण डांबरीकरण करत होतो त्यावेळेस लोकांना 1 वर्ष त्याची 1 ते 2 वर्षातच त्याची अवस्था एकदम बिकट होत जायची आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने ठरवलं की काँक्रीटकरण करायचं आणि आज इथे परत एकदा सुरुवात झालेली आहे की आपण रोड नंबर 14, हा रोड नंबर 14चा एवढा इश्यू झाला होता। ज्यावेळेस मी नगरसेविका होते त्यावेळेस हा प्रस्ताव मी स्टँडिंग कमिटीमध्ये मांडलेला होता, कारण जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा रोड क्रमांक 14 राहिलेला होता आणि आजच्या म्हणजे माझ्या वॉर्डचे पालकमंत्री देवेंद्रजी आले होते तेव्हासुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की साहेब रोड नंबर 14ला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यामुळे हा रोड लवकर होत नाही आहे। तर साहेब बोलले आपण लवकरच करून घेऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी सांगितल्यामुळे आज सर्वीकडे रोडची कामं चालू आहेत, काँक्रीटीकरण होत आहे। माझ्या वॉर्डची कमीत कमी म्हणजे आता रोड नंबर 14, 11, 12, 13 गावठणची रोड आहेत, सिंधी सोसायटीची रोड आहेत, KN गायकवाड आहे, KA गायकवाड आहे, असे 16 रोड माझ्या वॉर्डचे आहेत। म्हणून मी सर्वांना आणि आपले आमदार काते साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये आपला म्हणजे काते साहेबांनी सुद्धा आपल्या प्रस्ताव मांडलेले आहेत, त्यानुसार सुद्धा हे काम चालू आहे। तर महाराष्ट्र सरकार आमदार काते साहेब, आमचे पालकमंत्री आशिषजी शेलार साहेब ह्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्याच्यामुळे मी मनापासून सर्वांचे आभार मानते। महानगरपालिकेचे, सेंट्रल एजन्सीचे सर्वांचे मी आभार मानते आणि ज्या काही त्रुटी असतात त्या त्यांनी लवकरात लवकर पुऱ्या कराव्या, कारण रोडचं काम करताना नागरिकांना गॅसचा प्रॉब्लेम होतो, पाण्याची लाईन तुटते। तर त्याच्यामुळे त्यांनी जे आपले अधिकारी त्यांनी इथे 24 तास कोणी गॅस लाईन तुटली तर ताबडतोब ती करून द्यावी, पाण्याची लाईन तुटली तर ताबडतोब ती पाण्याची लाईन करून द्यावी असं मी अधिकाऱ्यांना सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज आपण माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रात जशा प्रकारे काम केलं त्याचप्रमाणे मुंबईतही सर्व जे खड्डे आहेत 25 ते 30 वर्षापासून फक्त रिपेअरिंगचे काम होत होते, तर आता त्यांनी धडाका सगळीकडे लावला आहे की संपूर्ण मुंबईभर सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायचे असं ठरवलं आहे। तर त्या माध्यमातून
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने, माननीय आमचे खासदार राहुलजी शेवाळे साहेब, कामिनीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने, विभाग प्रमुख आणि आमदार तुकाराम काते साहेब यांच्या फंडातून आज काते साहेबांनी इथे मोठा आपला रस्ता क्रमांक 11, 12, 13, 14 या 4-5 रस्त्यांचे काम सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचे ठरवले की जेणेकरून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले तर 25 ते 30 वर्ष इथे कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही नागरिकांमध्ये। जी आपण आता वाढती लोकसंख्या बघत आहोत, शाळेत जाणारी मुलं असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा वाहनं जे आहे रस्त्यावरचे, तर बरेच ॲक्सिडेंट होण्याचे आपण बघतो, त्याच्यात दुर्घटनेमध्ये बऱ्याच जणांची जीवितहानी होते। तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काहीतरी समाजोपयोगी काम केले पाहिजे। माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, तर आपण आपल्या विभागात जी कामं करतो आहोत ते त्यांना कुठेतरी त्याचा हातभार लागतोय आणि त्या माध्यमातून आज इथे हनुमानाला साक्ष ठेवून जो सर्व विघ्नहर्ता आहे आणि सर्वांचं कल्याण करणारा देव आहे, तर त्याच्यासमोरच आज एक आपल्या साहेबांनी, तुकाराम काते साहेबांनी आज उद्घाटन घेतलं आणि त्या उद्घाटनाला शाखा प्रमुख, महिला, पुरुष, सर्व वरिष्ठ पदाधिकारी, विधानसभा संघटक वगैरे आणि तसेच जे काँग्रेसमधून आपल्याकडे आलेले लक्ष्मण कोठारीसारखे नेते वगैरे पण उपस्थित होते आणि मोठ्या याच्यात आपल्या स्थानिक नगरसेविका भाजपाच्या आशाताई मराठे याही उपस्थित होत्या आणि तो कार्यक्रम आयोजित केलेला पार पडला।